श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आयुष्य हे एका अथांग समुद्रासारखं असतं. कधी लाटा शांत असतात, तर कधी एखादं मोठं वादळ येतं आणि आपलं सगळं जीवन विस्कळीत करून टाकतं. कधी व्यवसायात अचानक मोठं नुकसान होतं, कधी कुटुंबात कोणाचं तरी आरोग्य अचानक बिघडतं, तर कधी विनाकारण एखादं मोठं संकट दरवाजा ठोठावतं. अशा वेळी माणूस हतबल होतो, बुद्धी काम करेनाशी होते आणि एकच प्रश्न मनात येतो, आता पुढे काय करायचं? अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जाणं सोपं नसतं. पण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांनी अशा कठीण प्रसंगासाठी काही आध्यात्मिक गुपिते आणि संरक्षण कवचे सांगितले आहेत. जर ही गुपित तुम्हाला माहिती असतील, तर कितीही मोठं वादळ असलं तरी तुम्ही त्यात स्थिर राहू शकाल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या छत्रछायेखाली राहून आपण अचानक आलेल्या संकटावर विजय कसा मिळवू शकतो. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्यासाठी एक अभय कवच आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जाणून घेऊया संकट आणि प्रारंभ यावर स्वामींचा दृष्टिकोन. संकट काय येतात? स्वामी समर्थांच्या चरित्रात आणि त्यांच्या वचनात याचं उत्तर मिळतं. अनेकदा संकटे हे आपल्या पूर्वकर्माचं किंवा प्रारब्धाचं भाग असतात. स्वामी म्हणतात, भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. पण जेव्हा आपण स्वामींना शरण जातो, तेव्हा ते त्या संकटाची धार बोधट करतात. कधीकधी ईश्वराला पाहायचे असते की कठीण काळात तुम्ही तुमची श्रद्धा टिकवून ठेवता का. जे भक्त डगमगत नाहीत त्यांना स्वामी यशाचे फळ देतात. संकट माणसाला सावध करण्यासाठी आणि त्याला आर्थिक प्रलब्ध करण्यासाठी येतात. स्वामी सांगतात की संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा. जेव्हा अचानक संकट येतं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण घाबरतो, गोंधळतो आणि चुकीचे निर्णय घेतो. स्वामींचे पहिले गुपित हे आहे, म्हणजे मौन. संकटाच्या पहिल्या क्षणी शांत राहणं अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा तुमची विवेकबुद्धी जागृत होते. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, आधी स्वतःला जिंका, मग जगाला जिंका. संकट आल्यावर सर्वांना सांगत सुटू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्याऐवजी ते संकट स्वामींच्या चरणी अर्पण करा. अनेकदा स्वामी आपल्याला संकटाची चाहूल आधीच देतात. स्वप्नांतून किंवा कोणाच्या तरी सांगण्यातून आपल्याला संकेत मिळतात. ते संकेत ओळखण्यासाठी मन शांत असणे गरजेचे आहे. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ तारक मंत्र हे सर्वात मोठे गुपित आहे. हा केवळ मंत्र नाही, तर एक जिवंत अस्त्र आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही ओळ जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने म्हणता, तेव्हा ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या मदतीला येते. संकट काळात सलग 21 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. हे पठण करताना स्वामींचे तेजस्वी रूप आणावे. हा मंत्र तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक वलय म्हणजे ऑरा तयार करतं. हजारो भक्तांना अनुभव आला आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, तेव्हा केवळ तारक मंत्राच्या शक्तीने चमत्कार घडले आहेत. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा अंगारा हे संकट निवारणासाठी साक्षात ब्रह्मास्त्र मानले गेले जाते. रोज घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा कपाळावर आणि मानेला लावावा. हे तुम्हाला अपघातातून आणि अचानक येणाऱ्या संकटातून वाचवते. जर अचानक भीती वाढत असेल किंवा घरात कोणाची प्रकृती बिघडत असेल, तर स्वामींच्या तीर्थात थोडा अंगारा टाकून ते प्राशन करावे. यामुळे आंतरिक शक्ती मिळते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर थोडा अंगारा पाण्यात मिसळून ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरातील क्लेश दूर होतात. जेव्हा मोठे संकट समोर उभे राहते, तेव्हा हात जोडून बसण्यापेक्षा पुढील सेवा तत्परित आणि त्वरित चालू करा. श्री दासगणू महाराज विरचित स्त्री स्तवन मंजिरीचे रोज 5 पाठ करावेत. हे संकटमोचनासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जाप केल्याने मन शांती होते आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचतो. शत्रुपीडा किंवा कोर्ट कचेरी सारखी संकटे असल्यास दत्त बावणी याचे पठण करावे. घरातील देवघरात गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा अखंड नंदादीप लावावा. प्रकाशाकडे नकारात्मकता टिकू शकत नाही. स्वामी समर्थांचे सर्वात मोठे गुपित म्हणजे पूर्ण शरणागती. जेव्हा तुम्हाला वाटते की हे संकट आता तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, तेव्हा म्हणा, स्वामी हा तुमचा भार आहे, तुम्हीच आता मार्ग दाखवा. जेव्हा तुम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवता, तेव्हा ते तुमच्या आयुष्याची सूत्रे हातात घेतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन जगातील सर्वात मोठी मानसोपचार पद्धती आहे. ही ओळ केवळ भिंतीवर लावण्यासाठी नाही, तर ती श्वासात भिनवण्यासाठी आहे. स्वामींचा भक्त कधीच अगतिक होत नाही. आध्यात्मिक उपायांसोबतच स्वामी आपल्याला कर्मशील व्हायला सांगतात. केवळ मंत्र म्हणून संकट टळणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. स्वामी तुम्हाला बुद्धी देतात, ती बुद्धी वापरून कृती करा.
कधीकधी स्वामी कोणा व्यक्तीच्या रूपाने तुमच्या मदतीला येतात. अशावेळी मदतीचा हात नाकारू नका. तुमच्या हातून जेवढी शक्य होईल तेवढी जीवदया आणि अन्नदान करा. दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचे दुःख स्वामी स्वतः दूर करतात. भक्त हो, संकट हे पावसाच्या ढगांसारखं असतं. ते येतं आणि निघून जातं. पण जोपर्यंत ते ढग आहेत तोपर्यंत तुमच्याकडे स्वामींच्या नामाची छत्री असणे गरजेचे आहे. डगमगू नका, विश्वास ठेवा. अक्कलकोटचा राजा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आजच तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक व्हा आणि सांगा, स्वामी मी तुम्हाला शरण आहे. मग बघा ते संकट कसं वाफेसारखं उडून जातं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही स्वामींना संकट निवारण केल्याचा एखादा अनुभव आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचे अनुभव शेअर करा. हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्यही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच एका प्रचिती देणाऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.